हाय एव्हरीवन, कसे आहात? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर चला मग आपण जाऊ मनालीला. फ्रेंड्स, आम्ही ना मनालीला गेलो होतो आणि तिथं इतकी मज्जा आली ना, तर मी तुम्हालाही सांगू शकते की तुम्ही 2-3 वर्षात प्लॅनिंग करून का होईना पण एकदा जाऊनच या मनालीला. एवढं भारी वाटतं ना, अक्षरशः तिथून परत इकडे यायचं विचारसुद्धा येत नाही. आता आम्ही जात आहे सोलंग व्हॅलीला. सोलंग व्हॅलीमध्ये ना एवढे सारे ॲक्टिव्हिटी आहेत ना, खूप सारे ॲक्टिव्हिटी आहेत तिथे. रोप लाईन आहे, झिप लाईन आहे, अजून ते टायरमध्ये बसायचं आणि ते खूप काही आहेत. मला तेवढे काही नावं वगैरे लक्षात नाहीत आता किती 1 वर्ष होऊन गेलं ना, त्याच्यामुळं काही लक्षात नाही तेवढं. आणि फ्रेंड्स, तुम्ही बघू शकताय तिथं डोंगरावर किती छान असं बर्फ वगैरे आहेत आणि तिथं एवढी थंडी असते ना, अक्षरशः आपण ग्लोव्ज वगैरे नाही घातलं तर असे आपले हात असं आकडून जातात, एवढी थंडी आहे तिकडं. आता आम्ही आलो इथे ॲक्टिव्हिटीकडे आणि आमचं तर चालू झालं बर्फात वगैरे खेळायचं. हे बघा. एवढी भारी मजा येते ना तिथं बर्फात खेळायला. मी तर बर्फ पण खूप खाल्ला असेल बघा तिथं. एवढी भारी मजा येते तिथं. हे आहे तिथलं याक. एवढं गरीब असतं ना बिचारं हे याक. त्याच्यासमोर बसलं तरी मारत नाही. आपल्याला वाटतं की हे मारल काही की नको असं वाटतंय, पण लय म्हणजे लय शांत असतं ह्या. फ्रेंड्स, मनालीचे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट्समध्ये सांगा. हा पार्ट 1 आहे. पार्ट 2 उद्या येईल माझा. तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही विचारायचं असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये विचारू शकता. बाय, टेक केअर. तोपर्यंत माझे व्हिडिओ बघत राहा.